आणि घाट या हॉटेलमध्ये बरेच दिवसांपासून माझा प्लॅन होता की ह्या हॉटेलमध्ये यायचं, कारण तसं जुनं आहे. पण आज योग आला माझा यायचा. मी आणि माझी मैत्रीण आलेलो आहोत. पण ॲक्च्युली हे हॉटेल जास्त नॉनव्हेज प्रकारांसाठी खूप फेमस आहे. पण आज श्रावण चालू असल्यामुळे माझी मैत्रीण पण आज खूप व्हेजच खाणार आहे. ॲक्च्युली मला कंपनी मिळाली आहे सो व्हेजसाठी. सो आम्ही इथे आज जरा काहीतरी वेगळे प्रकार ट्राय करतो. आत्ता आम्ही आंबोळी पिझ्झा मागवला आहे आणि मासवडी मागवली आहे. सो लेट्स सी कसं येतं आहे आणि मग सांगते मी तुम्हाला कसं लागतं आणि काय आहे ते. सो आमचा आता मासवडी हा प्रकार आलेला आहे, आम्ही जो ऑर्डर केला होता. सो लेट्स सी त्याचं फिलिंग आणि हे तर खूप छान वाटतं. सो लेट्स सी कसं लागतं आहे. इवन हा रस्सा पण जो आहे त्याच्याबरोबरचा तो पण असा थिक आहे आणि असाच हवा आहे ह्याच्याबरोबर. तर मी टेस्ट करून बघते आणि सांगते तुम्हाला कसं आहे. ॲक्च्युली फिलिंग त्याचं पडतं आहे. अल्टिमेट, ॲब्सोल्युटली अल्टिमेट, परफेक्ट फिलिंग आहे. थिकनेस पण रश्श्याचा खूप जाड आहे आणि जी टेस्ट आणि जी सारणाची पण टेस्ट आहे ती खूपच छान आहे. सो हा तरी प्रकार मला खूप आवडला आहे, मासवडी हा प्रकार. सो लेट्स सी आता आंबोळी पिझ्झा आमचा कसा येतो. पण हा खरंच छान आहे, म्हणजे इकडे येऊन हा ट्राय करायला व्हेज लोकांनी काहीच हरकत नाही. सो गाईज आमचा आंबोळी पिझ्झा आलेला आहे. सो ह्याचा बेस मी आत्ताच त्यांना विचारलं तर आंबोळीच्या पिठाचा बेस आहे. सो लेट्स सी कसा लागतो आहे. दिसतो तो नॉर्मल पिझ्झासारखाच आणि ह्याचा बेस हा बघा, येस ह्याचा आंबोळीचा बेस आहे आणि तो जरा जाड आहे कारण पिझ्झासाठी म्हणून जाड केलेला. सो लेट्स सी ट्राय करते मी. खूप छान आहे, म्हणजे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे की त्याला आंबोळीची टेस्ट आहे आणि वरती पिझ्झाचं टॉपिंग आहे. सो पिझ्झाचं टॉपिंग आणि चीज ह्याची एक वेगळी टेस्ट आहे आणि खाली आंबोळीचा हा बेस असल्यामुळे त्या आंबोळीची पण टेस्ट त्याच्यात खूप छान उतरलेली आहे. सो तुम्ही जर या काठ आणि घाट हॉटेलमध्ये आलात तर आंबोळी पिझ्झा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. सो गाईज आम्ही आत्ता मटार पॅटीस मागवले आहेत आणि तसे मटार पॅटीस पण खूप फेमस आहेत. सो लेट्स सी कसे आहेत टेस्टला. अत्यंत सुंदर आहेत. स्टफिंग पण तुम्ही बघू शकता, पूर्ण स्टफिंग आहे याच्यात, पूर्ण भरलेलं आहे पॅटीस आणि टेस्ट पण एकदम अल्टिमेट आहे. तुम्ही इकडे आलात तर नक्की इकडचे मटार पॅटीस ट्राय करा. सो गाईज लास्ट आम्ही डेझर्ट मागवलेलं आहे, म्हणजे एकदम रसरशीत आणि असं गरमागरम मोदक. कान से की काय फिलिंग येते मला, खूप छान. तर तुम्ही बघू शकता इकडे मोदक आहे आणि हे असं वाटीत छान असं रवा तूप दिलेलं आहे. सो बघूया आपण मोदक कसं, म्हणजे सूख एकदम त्यांनी वाफाळलेला मोदक आणला आणि असं गरमागरम मोदक आणि त्याच्यावरती तूप. सूख काय असतं ते हेच बोलते. सो हा बघा मोदकाचं फिलिंग पण छान चांगलं आहे. ऑसम ऑसम ऑसम, स्पीचलेस. तुम्ही नक्की ट्राय करा इकडे आलात तर. मोदक खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. सो गाईज मला तर इकडचे पदार्थ खूप आवडले. व्हेज काहीतरी तुम्हाला युनिक ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करू शकता आणि खरंच चांगल्या व्हरायटी आहेत व्हेजमध्ये. स्टार्टर्समध्ये पण आहेत आणि मेन कोर्सला पण आहेत. आज तर आम्ही सगळे स्टार्टर्सच ट्राय केले. सो तुम्ही पण इकडे नक्की येऊन स्टार्टर्स असे वेगळ्या चवीचे ट्राय करू शकता आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.